आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दारूच्या नशेत पतीने स्वतःला पेटवून घेतल्याचा बनाव केला, मात्र या बनावात आता पत्नीच अडकली आहे। पत्नीने पतीचा खून करून त्याला पेटवून दिल्याची कबुली दिल्याने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आरोपी पत्नी सुमित्रा गलांडे विरोधामध्ये गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात बाबुळगाव मध्ये कैलास गलांडे आणि सुमित्रा गलांडे हे पती पत्नी राहत होते। कैलास हा नेहमी दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असे। घटनेच्या दिवशी तो दारू पिऊन हातात कच्ची घेऊन पत्नी सुमित्रावर हल्ला करण्यासाठी पुढे आला, मात्र सुमित्राने त्याच्या हातून कधी हिसकावून ते त्याच्या डोक्यामध्ये मारले। यामुळे कैलासचा जागीच मृत्यू झाला। पतीच्या मृत्यूनंतर सुमित्रा घाबरली आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने बनाव केला। मृत कैलासच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत पोलिसांना पतीने दारूच्या नशेत स्वतःला पेटवून दिल्याचं सांगितलं। घटनेनंतर गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनेचा संपूर्ण पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात कैलासच्या डोक्याला गंभीर मार आढळल्याचं दिसून आलं। डोक्याला लागलेला मार दिसून आल्याने आरोपी सुमित्रा गलांडे हिचे बिंग फुटले। या प्रकरणी पत्नी सुमित्राच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।